आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील बातम्यांचा आढावा टॉप 90च्या माध्यमातून। कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया चॅम्पियन, दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत टी20 वर्ल्ड कपवर भारताने दुसऱ्यांदा नाव कोरलं। भारताचा दक्षिण आफ्रिकेवर फायनलमध्ये 7 धावांनी सनसनाटी विजय, शेवटच्या क्षणापर्यंत रंगला फायनलचा थरार। 13 वर्षांनंतर टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकला, टी20 वर्ल्ड कपवर भारताने दुसऱ्यांदा नाव कोरलं। शेवटच्या ओव्हरमध्ये बाउंड्रीवर सूर्यकुमार यादवच्या अफलातून कॅचनं मॅच भारताच्या पारड्यात, षटकार रोखत डेव्हिड मिलरची विकेट। 177 धावांच्या टार्गेटचा सामना करताना 8 विकेट्स गमावत दक्षिण आफ्रिकेची 169 वर मजल, पराभवाच्या जबड्यातून बुमराह हार्दिक पांड्यानं मॅच काढली। फायनलमध्ये विराट कोहली ठरला मॅन ऑफ द मॅच। हा माझा शेवटचा टी20 वर्ल्ड कप, विजयानंतर विराट कोहलीचा मोठा निर्णय, ट्विट करत दिले निवृत्तीचे संकेत। विराट कोहलीनंतर कर्णधार रोहित शर्माची टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर। हा माझा शेवटचा सामना, या फॉर्मॅटचा प्रत्येक क्षण मी एन्जॉय केला, रोहितची प्रतिक्रिया। जसप्रीत बुमराह मॅन ऑफ द सिरीज, 8 मॅचमध्ये 15 विकेट्स, बुमराहची विजयात मोलाची भूमिका। चक दे इंडिया म्हणत मास्टर ब्लास्टरकडून शुभेच्छा, टी20च्या विजयानंतर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरकडून भारतीय संघाचं अभिनंदन। फायनल पाहताना धाकधूक वाढली होती, पण भारतीय संघानं विजयश्री खेचून आणला। टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर महेंद्रसिंग धोनी कडून टीम इंडियाचं कौतुक। देशातील 140 कोटी जनतेला भारतीय संघावर गर्व, विश्वचषकातील विजयानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया। कर्णधार रोहित शर्मा आणि संपूर्ण टीमचं हार्दिक अभिनंदन, ग्रेट टीम इंडिया, मुख्यमंत्री शिंदेंकडून ट्विट करत संघाचं कौतुक। सारे जहां से अच्छा हिंदोस्तान हमारा, आयसीसी टी20 विश्वचषकात भारताचा उल्लेखनीय विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट। विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचं कौतुक करायला शब्द अपुरे, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून भारतीय संघाचं अभिनंदन। वेस्ट इंडिजच्या बार्बाडोसमधून भारतीय क्रिकेट शौकीनांचा जल्लोष, ढोल ताशाच्या तालावर भांगडा करत क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला। भारताच्या शानदार विजयानंतर देशभरात जल्लोष, डीजेच्या तालावर तरुणाईसह मोठ्यांचाही उत्साह। मुंबईतील मरीन ड्राईव्ह आणि शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, भारताच्या धडाकेदार विजयानंतर तरुणांची जोरदार घोषणाबाजी। पुण्याच्या एफसी रोड परिसरात तरुणाईचा उत्साह, वर्ल्ड कपच्या विजयानंतर रस्त्यावर तरुणाईचा कल्ला। कल्याणमध्ये भारताच्या वर्ल्ड कप विजयानंतर शिवाजी महाराज चौकात तरुणांची आतिषबाजी, टीम इंडियासाठी जोरदार घोषणाबाजी। भिवंडीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष साजरा, फटाके फोडत गुलाल उडवत भारताच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा। सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष, क्रिकेटप्रेमींकडून फटाके फोडत विश्वचषकाचा जल्लोष साजरा। साताऱ्यात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, भारताच्या विजयानंतर हजारोच्या संख्येने एकत्र येत तरुणांचा जल्लोष। नागपुरातील लक्ष्मी भवन चौकात क्रिकेटप्रेमींचा मोठा जल्लोष, भारत पुन्हा एकदा विश्वविजेता झाल्यानंतर युवा, महिला, लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण। भंडाऱ्यासह ग्रामीण भागात फटाक्यांची आतषबाजी, भारताच्या रोमहर्षक विजयाचा ग्रामीण भागातही जल्लोष। फोटोग्राफी करणारा मुख्यमंत्री झाला तर अडचण होते, करिअर पॅशनबाबत बोलताना फडणवीसांकडून उदाहरण देताना उद्धव ठाकरेंवर टीका, तर आपल्या पॅशनला करिअरच्या रूपात घडवणं गरजेचं, करिअर आणि पॅशन वेगळं असेल तर अडचण होते, फडणवीसांचा टोला। लोकसभा निकालाने सर्वांना जमिनीवर आणलं, यातून बोध घेऊन पुढे काय होणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं, अमेरिकेतील एका मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य। पदवीधर उमेदवाराच्या अर्जावर अंगठ्याचा पर्याय असतो, पण मतदान करणारा शिक्षित असावा, ही कुठली लोकशाही, मुलाखतीत राज ठाकरेंकडून सवाल उपस्थित। राज्यातलं सरकार पराभवाच्या छायेत, चंद्रसूर्य मागितला तरी सरकार आणून देण्याचा प्रयत्न करेल, सद्दर लगी फटणे खैरात लगी बटणे वक्तव्यानंतर जयंत पाटलांची टीका। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा, आवर्तन पद्धतीनं ऑनलाईन अर्ज मागून योजना राबवण्यात येणार, मुख्यमंत्र्यांची माहिती।
बारामतीतील किरण लकडे या कार्यकर्त्याचं अजित पवारांना पत्र. तुमच्या माघारी स्वयंघोषित दादा होणाऱ्यांचा बंदोबस्त करा. पत्राद्वारे अजितदादांकडे मागणी. पत्र सोशल मीडियावर व्हायरल. पुंडलिक खांडे आणि पंकजा मुंडेंचा 26 जूनला एकाच गाडीतून प्रवास. व्हिडिओ व्हायरल. तर 27 जूनला पंकजा मुंडेंना लोकसभा निवडणुकीत धोका दिल्याचं वक्तव्य करणारा कथित ऑडिओ व्हायरल. भाजप कोर कमिटी बैठकीत विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप ठरला. आता एकला चलोरेची भाषा नको. महायुती म्हणूनच निवडणुकांना सामोरं जायचंय. भाजप प्रभारी भूपेंद्र यादव यांचे कोर कमिटी सदस्यांना आदेश. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगावच्या दौऱ्यावर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाळासाहेब चौधरींच्या मुलीच्या विवाह समारंभाला हजेरी लावणार. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत पाटण विधानसभा मतदारसंघाच्या मुंबईतील रहिवाशांचा आज मेळावा. भास्कर जाधवही उपस्थित राहणार. लातूर नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी बीडमधील पालक आणि विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात. 7 विद्यार्थ्यांकडे बिहारची प्रवेशपत्र आढळली. सलग तिसऱ्या विजयाबद्दल नितीन गडकरी यांनी नागपूरकरांचे आभार मानले. धन्यवाद नागपूर कार्यक्रमातून गडकरींचा सत्कार. शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंच्या संसदेत गरजतो शिवनेरीचा छावा या पुस्तकाचं 4 तारखेला प्रकाशन. पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात प्रकाशन सोहळा होणार. सकाळ प्रकाशनातर्फे पुस्तकाचं प्रकाशन. जळगावच्या काँग्रेस भवनात तालुका काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न. विधानसभा निरीक्षक विजय महाजन यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. जळगाव ग्रामीण मतदारसंघाची जागा काँग्रेसला मिळावी. पदाधिकाऱ्यांची मागणी. ठाणे मुंबई पालघरला आज मुसळधार पावसाचा इशारा. रायगड रत्नागिरी पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. तर मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता. मुंबईत अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता. नागपूरमध्ये रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू. पुढील 4 दिवस विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज. जळगावमध्ये वादळामुळे घराचं छत कोसळलं. घरातील लहान मुलीच्या हाताला दुखापत. अमळनेरच्या कसाली मोहल्ला परिसरातली घटना. वाशिममध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी. दमदार पावसामुळे खरीपच्या पिकांना जीवनदान मिळणार. नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे पेरण्यांना वेग. आतापर्यंत 50% पेरण्या पूर्ण. जिल्ह्यात सर्वाधिक कापसाची लागवड. जळगावात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी. रखडलेल्या पेरण्या पूर्ण होऊन शेतीच्या कामांना वेग येणार. नंदुरबार जिल्ह्यात पावसाला सुरुवात. मात्र धरण अजूनही कोरडेठाक. जिल्ह्यातील 37 लघु प्रकल्पांपैकी 26 प्रकल्प कोरडेठाक. पाण्याचा प्रश्न गंभीर. चंद्रपूरमध्ये केसीसी सिमेंट रोड बांधकाम कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेकडो शेतकऱ्यांचं नुकसान. चिमूर वरोरा महामार्गाचं बांधकाम अर्धवट राहिल्यानं पाणी शेतात शिरलं. पिकांचं नुकसान. नाशिकच्या कश्यपी धरणातून गंगापूर धरणात 250 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अल्प पाणीसाठा असल्यानं जलसंपदा विभागाचा निर्णय. साताऱ्यात सज्जनगड भागातील कळोशी गावावर डोंगराचा कडा कोसळण्याची भीती. शासनाकडून पाठपुरावा करूनही अद्याप पावलं उचलली गेली नसल्यानं मोठी दुर्घटना होण्याची शक्यता. वर्ध्यात जलशक्ती अभियानाच्या नोडल अधिकाऱ्यांकडून विकास कामांचा आढावा. सर्व शासकीय इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग अभियान राबवा. अधिकाऱ्यांचं आवाहन. पुण्यातील ताम्हिणी अभयारण्यात पर्यटकांना 30 सप्टेंबरपर्यंत प्रवेश बंद. पावसाळ्यातील अपघात टाळण्यासाठी वनविभागाचा निर्णय. पंढरपूरच्या वारीमध्ये महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभागाचा चित्ररथ सामील होणार. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वारीच्या चित्ररथाला हिरवा कंदील. आषाढी एकादशीसाठी पंढरी सजली. श्री विठ्ठल मंदिर, तुकाराम भवन, नामदेव पायरी दर्शन मंडप उजळून निघाला. मुख्यमंत्री शिंदेंनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाचं सारथ्य केलं. विठ्ठल नामाच्या गजरानं देहूनगरी दुमदुमली. संत तुकोबांची पालखी आकुर्डीतील मुक्कामानंतर पुण्याकडे मार्गस्थ. एकतर्फी रस्त्यावर वारकऱ्यांचा लांबच लांब रांगा. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पायी पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ. पायी दिंडीची आज पुण्यात पहिला मुक्काम असणार. पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल. गणेशखिंड रस्ता आणि एफसी रोडसह अनेक मुख्य रस्ते बंद. आज तुकोबा आणि माऊलींच्या पालखीचं पुण्यात आगमन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या इंद्रायणी प्रदूषण मुक्त करण्याच्या सूचनेनंतरही नदी फेसाळली. इंद्रायणी नदी प्रदूषणग्रस्त झाल्यानं वारकऱ्यांसह स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर. जळगावात महायुतीच्या महिला पदाधिकाऱ्यांची कालिका माता मंदिरात आरती. मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. ठाणे ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल दरम्यान ब्लॉक असणार.
दादर रेल्वे स्थानक परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई, महापालिकेची फेरीवाल्यांविरोधात कारवाई। राज्याच्या अर्थसंकल्पातून एसटीच्या पदरी निराशा, विकास कामं आणि नवीन गाड्या घेण्यासाठी तरतूद नाही, डिझेलवरील व्हीएटी करामध्ये सवलत नाही। कोस्टल रोड ते वांद्रे वरळी सी लिंक मार्गिका सुरू होण्यास पावसामुळे विलंब, 10 जुलैचा मुहूर्त हुकणार। पुणे शहरात झिका रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पालिकेची सतर्कता, रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आरोग्य विभागाकडून तपासणी। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल खुलं होण्याचा मार्ग मोकळा, गृह मंत्रालयाकडून सीआयएसएफ मनुष्यबळ मंजूर। कल्याण डोंबिवलीत सलग तिसऱ्या दिवशी तोडक कारवाई, कल्याणमधील 90 फूट रोड आणि डोंबिवलीतील म्हसोबा चौक भागात कारवाई। कल्याणच्या अटाळी भागात एका कारची दुसऱ्या कारला धडक, अल्पवयीन कार चालक मुलगा भाजप पदाधिकाऱ्याचा असल्याची माहिती। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी नंदुरबार जिल्ह्याची वर्णी लागणार, बंजारा समाजाचा चेहरा म्हणून पक्षश्रेष्ठींनी श्रावण चव्हाणांचं नाव मागितल्याची माहिती। अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी अनुदान दिलं जाणार, शेतकऱ्यांना महाडीबीटीवर ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन। नंदुरबारमध्ये महसूल विभागातील कर्मचारी 15 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार, जुन्या पेन्शनसह इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप। धुळे महापालिकेच्या वतीनं 50,000 थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आल्या, थकबाकीदारांकडून आता 2% शासकीय कर आकारला जाणार। केंद्र शासनाच्या नवीन कायद्याच्या विरोधात धुळे जिल्हा वकील संघाचा एकमतानं ठराव, नवे 3 कायदे न्यायव्यवस्थेत अंमलबजावणीस बहुतांशी अपात्र असल्याचा आरोप। अकोल्यात बारच्या एनओसीसाठी लाखाची डिमांड, लाच प्रकरणात पोलीस पाटील एसीबीच्या जाळ्यात, तर ग्रामसचिव महिला फरार। यवतमाळमध्ये आमदाराकडून आरटीओ अधिकाऱ्याची कान उघडणी, शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊ नका, आमदाराची आरटीओ अधिकाऱ्याला तंबी। गोंदिया जिल्ह्यात 37,000 शेतकऱ्यांना पीक कर्ज, जिल्हा बँकेची पीक कर्ज वाटपात आघाडी। गोंदिया जिल्हा पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत 10 दिवसात 3,252 उमेदवार पात्र, तर भरती प्रक्रियेला 1,459 उमेदवारांची दांडी। महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविप आणि निमा संघटनेचा बिनविरोध विजय, विजयानंतर अभाविप कार्यकर्त्यांकडून शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जल्लोष। पुण्याच्या खेड तालुक्यातील मोहितेवाडीत बिबट्याचा मुक्त संचार, बिबट्याच्या दर्शनानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळेची गोळी घालून हत्या, गोळीबाराचं कारण स्पष्ट, पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा सुरू। ठाण्यात जुन्या वादातून 2 गटात राडा, कोपरी परिसरातील अष्टविनायक चौकामधली घटना। बुलढाण्याच्या घाटनांद्रात मारहाण करणाऱ्या महाराजाविरोधात गुन्हा दाखल, आश्रमात दारू सोडवण्यासाठी आलेल्या व्यक्तीला मारहाण केल्याची घटना झाली होती। गोंदियाच्या तहसील कार्यालयातून जप्त केलेला ट्रॅक्टर चोरीला, 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। भंडाऱ्याच्या साकोली उड्डाण पुलावर 4 चाकीचा अपघात, वृद्ध आईसह मुलाचा मृत्यू। कल्याण स्टेशनवरील प्लॅटफॉर्म आणि गाड्यांमध्ये अंतर, प्रवाशांच्या जीवावर, एकाच एक्सप्रेसमध्ये चढत असताना गॅपमध्ये पडल्यानं दोघांचा मृत्यू, ठोस उपाययोजना करण्याची मागणी। मुंबईत एमडीचा सर्वाधिक वापर, मुंबई पोलिसांनी 2 वर्षात 5,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे एमडी जप्त केले।